हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे ऐश्वर्या आणि तुमच्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऐश्वर्याज लाईफस्टाईल अँड व्लॉग्स. तर हा आहे माझा फर्स्ट व्लॉग. तुम्ही कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन. मी आज दिवसभरात जे काही करणार आहे ते मी तुमच्यासोबत या व्लॉग थ्रू शेअर करणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका बरं का. सकाळी आंघोळ झाल्यावरती पहिल्यांदा घेतली देवपूजा करायला. असे देव छान धुवून पुसून ठेवले. देवपूजा करून झाली की बाकीच्या कामाला टाइम लागला तरी काहीच वाटत नाही. छान अशी देवपूजा करून झाली. त्यानंतर मग गेले किचनमध्ये गेल्यावरती पहिले काम केले रात्रीची घासलेली भांडी लावायची. ती लावल्याशिवाय दुसरी कामे काही मला सुचतच नाही. आजचा बेत होता नॉनव्हेज करायचा. सकाळीच चिकन आणले होते आणि आज आम्हाला करायचे होते फ्राय, रस्सा, चपाती, भात. मग काय लागले तयारीला. सगळ्यात पहिल्यांदा भात लावला, चिकन शिजायला टाकले, चपातीचे पीठ मळून घेतले. त्यानंतर वाटण काढायची तयारी केली. मी फ्रायचं आणि रस्स्याचं वाटण सोबतच काढते व नंतर फ्रायमध्ये वरून कांदा, टोमॅटो छान असं बारीक चिरून त्यात परतून मग टाकते. असे फ्राय खूपच छान लागते. इकडे मसाला परतत होता तोपर्यंत म्हणलं चला कपडे वाळत घालून येऊयात. पटपट बाहेर जाऊन कपडे वाळत घालून आले. तोपर्यंत आतमध्ये तोपर्यंत मसाला छान परतला होता. मग वाटण काढलं आणि ते वाटण परतायला लागले. मी एकत्रच वाटण परतून घेते आणि मग नंतर लागल असं फ्रायला किंवा रश्श्याला ते वापरते. इथे फ्रायची सगळी तयारी करून झाली होती. मी सांगितलं तुम्हाला तसं मी फ्राय केलं आणि तुम्ही कसं फ्राय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. मग एकीकडे रस्सा करून घेतला. स्वयंपाक झाल्यावरती पटपट सगळी भांडी घासून घेतली. छान असा किचन ओटा साफ करून घेतला. सगळं छान उरकून झालं. आता जेवायला घ्यायचं होतं. असा सगळा छान किचन ओटा उरकल्यावरती पहा किती सुंदर दिसत होता. जेवणाचं ताटसुद्धा काहीसं असं खूप छान दिसत होतं. संध्याकाळी मला जायचं होतं हळदी कुंकाला. त्यामुळे छान अशी साडी नेसली आणि आम्ही निघालो हळदी कुंकवाला जायला. त्यांनी छान असं डेकोरेशन केलं होतं. हळदी कुंकू घेतलं, तिथे नाश्ता केला, मग घरी आलो. मी यापूर्वी 2 व्हिडिओज ऑलरेडी पोस्ट केल्या होत्या, जे की शॉर्ट्स होते बोरन्हाणचे. तर त्या शॉर्ट्सला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. जर तुम्हालाही तुमच्या मुलाचे बोरन्हाण असे काहीतरी वेगळे युनिक करायचे असेल तर माझ्या तिन्ही व्हिडिओज नक्की पहा. त्याच्यात खूप छान छान डेकोरेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, जे की फार असे युनिक आहेत आणि घरच्या घरी करता येईल असे आहेत. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.